नमस्कार, मी संतोष विठ्ठलराव माने, कंपोस्ट चातारी. आता कारखेडे तालुका उमरखेड येथील शेतकरी रवी प्रभाकरराव कदम यांच्या शेतावर आलेले. त्यांनी पालक, वांगे, टमाटर आणि दोडका यासाठी खूप उपाययोजना केलेली आहे. चांगल्या प्रकारचं त्यांचा माळव्याचा प्लॉट आलेला आहे. त्यांनी या पालकमध्ये बीटसुद्धा लावलेला आहे. तर कशा पद्धतीनं याची उपाययोजना केली, काय जादू केली की एवढं जबरदस्त पालक आला यांचा. हिरवागार पानं, पण पालकाचे चोडे आहेत, जाड आणि खूपच मऊ मऊ आहेत. तर रवी, तुम्ही सांगा बरं, या माळव्यासाठी टमाटे, पालक, वांगे, दोडके याच्यासाठी काय काय उपाययोजना केलेली आहे? काहीच नाही. मल्टीप्लायच वापरलं का? दुसरं काहीच नाही? रासायनिक खत वगैरे नाही. रासायनिक खत सुद्धा वापरलं नाही? बापरे, खूप. काय वाटते तुम्हाला हे वापरल्यानंतर? तुम्ही रासायनिक याच्या अगोदर कधी माळवं असं केलं होतं तुम्ही? दरवर्षी करता का? तर यावर्षी दरवर्षी मागच्या वर्षी माळव्याला काय टाकलं होतं? DAP टाकलं, म्हणजे रासायनिक खत टाकलं होतं. तर यावर्षी रासायनिक खत टाकलं नाही, DAP काहीच नाही? तर मग मागच्या वर्षीचा प्लॉट चांगला होता की यावर्षीचा चांगला आहे? यावर्षीच चांगला आहे का? बरं बरं बरं. तर यावर्षी उत्पादन चांगलं होईल असं वाटते का तुम्हाला? अच्छा अच्छा. मग मल्टीप्लायर वापरायला पाहिजे शेतकऱ्यांनी, नाही का? आणि आणखी कोण्या कोण्या पिकाला वापरलं तुम्ही? हे चवळीला आहे, भेंडीला आहे, ढेमसाला आपण वापरलेलं आहे. बाई, चवळीचे 2 लाईन, हां, सांबार पण आहे. म्हणजे यांनी माळव्याचा, या शेतकऱ्यांनी माळव्याचं सगळेच आपल्या शेतीमध्ये पूर्ण क्रॉपिंग केलेली आहे. लसण पण चोप टाकलेली आहे, सांबार आहे. आणि यांनी रासायनिक खताचा मुळीच याला वापर केला नाही. मार्केटमध्ये सुद्धा यांना भाव चांगला मिळेल. पुन्हा त्याच्यानंतर त्यांनी गव्हाच्या प्लॉटला, हरभऱ्याच्या प्लॉटला सुद्धा मल्टीप्लायरचाच वापर केलेला आहे, रासायनिक खत वापरलंच नाही. तर आणि गव्हासाठी सुद्धा गव्हाच्या मध्ये जात आहे मी आता. तर गव्हासाठी सुद्धा त्यांनी मल्टीप्लायच वापरलेलं आहे. तर बघा, गव्हाचे पानंसुद्धा खूप पत्ते जाडजूड झालेले आहेत आणि खूप जबरदस्त हिरवागार प्लॉट आहे. आणि मला वाटते बीज प्रक्रिया केली का याला? बीज प्रक्रिया केल्यानंतर एकही दाणा त्यांचा वाया गेलेला नाही. पूर्णतः जेवढे पेरणी झाली तेवढे निघालेले आहे. तर हा प्लॉट पाहिल्यानंतर यांच्या शेतीमध्ये गहू, हरभरा, भेंडी, पालक, बीट, चवळी, सांबार, कारले आणि म्हणजे जवळपास सगळं यांच्या शेतीमध्ये आहे. थोडं थोडं यांनी, आणि हे उत्पादन देणारे आणि 8-8 दिवसाला खिशामध्ये पैसा देणारे पिकं यांनी पेरलेली आहेत. तर खरोखरच या शेतकऱ्याचं मल्टीप्लायर वापरल्यामुळं समाधानी आहात तुम्ही? चांगला रिझल्ट देते असं वाटते का? बिलकुल. मागच्या वर्षी अशी शेती नव्हती. मग बाकी शेतकऱ्यांना मल्टीप्लायर वापरायला पाहिजे का? वापरायला पाहिजे. बिलकुल. धन्यवाद.